तर आज आम्ही चाललोय 3 देवांचं दर्शन घेण्यासाठी, एक आदमापूर, ज्योतिबा आणि वाघापूर. तर आता मला जायचं सरवड्याला, कारण तिथे शाजी राहतो आणि तिथून त्याला घेऊन पुढे जायचं. फायनली मी पोहोचलो शाजीच्या खरापाशी. इथे तो भाड्याने राहतो, कारण इथे त्याला जॉबला जवळ पडतो म्हणून सरवड्यात राहतो. तर त्याला घेऊन मी चाललो. हा जो नजारा दिसतोय हा आहे सरवडे स्टँडचा नजारा. तर इथून आम्हाला जायचं सावर्ड्यातल्या ज्योतिबा मंदिरमध्ये. थोड्या वेळानंतर आम्ही पोहोचलो सावर्ड्यामध्ये, कारण शाजी बोलला आपण नारळ वगैरे इथेच घेऊया दुकानामध्ये. आणि सावर्ड्यातलं बळीमामाचं दुकान, आम्ही शाळा होतो तेव्हा इथेच यायचो. तर तिथे नारळ वगैरे हा कापूर वगैरे घेतला आणि आम्ही चाललो. या मंदिराच्या आवारामध्ये पाय टाकला ना टाकला की मन कसं एकदम सुकावून जातं. बाहेरच्या साईडला जो ज्योतिबाचा अश्व आहे त्याचं आम्ही दर्शन घेतलं, अगरबत्ती लावली आणि मग मंदिरामध्ये गेलो. आता या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हजारो वर्षापूर्वी हेमाडपंथी यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. तसेच या मंदिराची रचना पूर्णपणे दगडामध्ये कोरीव काम केलेलं. मग तिथून आम्ही ज्योतिबा रायाचं दर्शन घेऊन बाजूला जे भैरवनाथचं मंदिर आहे तिथे पण दर्शन घेतलं. त्यासोबतच बाहेर दत्त मंदिर आणि गणपतीचं मंदिर आहे छोटंसं, तिथे दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आदमापूरला. त्यानंतर परत आम्ही पोहोचलो सरवड्यात आणि शाजी बोलला की मी इथे स्लॅबच्या प्लेट बनवायला टाकलेल्या आहेत, तिथे जाऊन बघून येऊ. तर आपल्या भावाने नवीन व्यवसाय चालू केला आहे. स्लॅबच्या प्लेट कुणाला जर पाहिजे असतील तर 200 प्लेट आहेत, तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट किंवा कमेंट करू शकता. त्यानंतर तिथून जे किक मारली ते डायरेक्ट पोहोचलो आम्ही आदमापूर. फायनली मी मामाच्या दरबारात पोहोचलो. तिथे गेलो तर बघितलं तर गर्दी खूप होती, कारण रविवार होता त्यामुळे गर्दी. काही वेळ लाईन मध्ये उभा राहिल्यानंतर शेवटी आमचा नंबर आलाच आणि आतला व्हिडिओ करू शकलो नाही, कारण अलाउड नाही कॅमेरा. मामांचं दर्शन घेऊन बाहेर निघल्यानंतर आम्ही बाहेर नारळ वाढवला, थोडा वेळ तिथे थांबलो आणि मग निघलो डायरेक्ट वाघापूरला. वाघापूरला पण नागदेवतेचं म्हणजेच प्रसिद्ध केदारनाथाचं मंदिर आहे. तिथे नागपंचमीला तर पाय ठेवायला जागा नसतो, एवढी गर्दी असते. तिथे गेल्यानंतर बघितलं तर मंदिर पूर्णपणे पाडलं होतं आणि नवीन मोठं मंदिर बनवायला चालू होतं. साईडला एक छोटंसं दुकान होतं, तिथे ऊद कापूर घेतला आणि साईडला मंदिर त्यांनी गाभारा बनवला होता, तिथे दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेतल्यानंतर तिथे बाजूला काका बसले होते, त्याने आम्हाला थोडा अंगारा दिला, थोडा लावला आणि त्यासोबतच आणि एक काका बसले होते, त्याने आम्हाला तीर्थप्रसाद दिला. त्यानंतर आम्ही काढली बाईक आणि मग धरला घरचा रस्ता आणि इथेच संपला आपला मिनी ब्लॉग.